नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अजबच, म्हैसगावच्या गोट्याने घेतला चक्क तरुणाच्या नाकाला चावा, तरुण जखमी। राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे। दररोज काही ना काही घटना घडतच आहेत। अशातच एक अजबच घटना तालुक्यात म्हैसगाव या ठिकाणी घडली आहे। म्हैसगाव येथील हॉटेल डबल ग्रॅज्युएट मध्ये खांबे येथील काही तरुणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली। सविस्तर वृत्त असे की हॉटेल डबल ग्रॅज्युएट मध्ये असलेल्या टेबलावर गोट्या नामक इसम पडला आणि त्याला उठवल्याचा राग आला आणि या आलेल्या रागातूनच 2 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव मध्ये घडली आहे। या प्रकरणी अक्षय उर्फ गोट्या चिंधे या तरुणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरुण काशीनाथ भोईर वय 36 राहणार खांबे नेहारवाडी तालुका संगमनेर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अरुण भोईर हे त्यांचा मित्र पाराजी सयाजी जोरी यांच्यासह राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील हॉटेल डबल ग्रॅज्युएट येथे जेवण करण्यासाठी गेले होते। तेथे त्यांच्या शेजारच्या टेबलवर अक्षय उर्फ गोट्या चिंदे व इतर 3 जण जेवणासाठी बसलेले होते। जेवण करता करता अक्षय उर्फ गोट्या चिंदे हा उठला व तो पायी जात असताना भोईर याच्या टेबलावर पडला। जेव्हा अरुण भोईर यांनी त्याला उचललं, याचा अक्षय उर्फ गोट्या चिंदे याला राग आल्याने त्याने अरुण यांच्या नाकाचा चावा घेतला। तसेच त्यांना व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली। या घटनेनंतर अरुण काशीनाथ भोईर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ गोट्या चिंदे राहणार म्हैसगाव तालुका राहुरी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 117(2), 351(2), 352 प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करीत आहेत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।